नमस्कार, मी ॲस्ट्रोस्मिता गिरी. 24 मार्चला होळीचा सण आहे पहा. आणि होळीचा सण वर्षातून एकदाच येतो. हा पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 7 नंतर आपण होलिका पेटवतो. आणि होलिकेमध्ये त्याला वैशिष्ट्य असं आहे की हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणीला होलिकेला तिला एक वरदान होतं की कुठलाही अग्नी तिला जाळू शकणार नव्हता. मग हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला तिच्या मांडीवर दिलं आणि सांगितलं की होळीमध्ये दहन होईल, त्यावेळेस प्रल्हादाचं दहन होईल आणि तुला काही होणार नाही, कारण तुला वरदान आहे. त्याप्रमाणे होलिकेने मांडीवर प्रल्हादाला घेतलं आणि होलिका पूजन झालं आणि होलिका दहन झालं. म्हणजे वाईट इच्छेने केलेलं काम हे कधीच सक्सेसफुल होत नाही. त्या होळीमध्ये हिरण्यकश्यपूची बहीण होलिकेचं दहन झालं, पण प्रल्हाद मात्र जसंच्या तसा राहिला. कारण वर्षातून एकदाच येणाऱ्या या पौर्णिमेच्या सणाला जर आपल्याला काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर करण्यासाठी विविध उपाय जर केले तर त्याचं फळ आपल्याला जास्त चांगलं मिळतं. म्हणजे आपला संसार सुखाचा व्हावा, त्याच्यामध्ये शांतता आणि सुखसमाधान टिकावं, आपल्या घरामध्ये वास्तू चैतन्य निर्माण व्हावं आणि जी निगेटिव्हिटी आहे ती दूर व्हावी, अशासारख्या गोष्टी करण्यासाठी, तसंच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा कटकटी या दूर करण्यासाठी या होलिकोत्सवामध्ये किंवा होलिका दहनामध्ये जे आपण विविध उपाय करतो त्याचा जास्तीत जास्त परिणाम आपल्याला दिसून येतो. आता होलिका उत्सव साजरा करतो म्हणजे आपण काय करतो की वाईट जे असतं ते सगळं त्या अग्नीमध्ये जाळून टाकतो आणि जे चांगलं आहे ते आपल्या वाट्याला यावं म्हणून त्या दिवशी अग्नीची पूजा करतो. अग्नी ही देवतेचं मुख आहे. मग त्या देवतेच्या मुखामध्ये जर आपण सगळ्या चांगल्याबरोबर वाईटही गोष्टी घातल्या तर देव त्या पचवायला सक्षम असतो. म्हणून होलिकेमध्ये जसे पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून आपण पुरणाची पोळी समर्पित करतो, त्याचप्रमाणे जर आपल्यामध्ये असणारे वाईट गुण, सत्व रज तम असणारे जे गुण आहेत ते सगळे जर आपण त्या दिवशी त्या होलिकेमध्ये अर्पण केले तर त्याचा आपल्या आयुष्यावर जास्तीत जास्त चांगला परिणाम होतो. आता ही होलिका पेटवताना आधीमध्ये वायरंडाचं मोठं फांदी घेतो आपण. त्या फांदीभोवती गोवऱ्या आणि बंबफोड म्हणजे लाकडाचे छोटे छोटे तुकडे की जे पटकन पेट घेतील अशा पद्धतीने गोल आकारात ती रचतो आणि त्याची प्रार्थना करतो की जे समाजामध्ये वाईट आहे, जे लोक आमच्याशी वाईट वागलेले आहे त्यांचं वागणं या होळीमध्ये पूर्ण जळून जाऊ दे आणि सोन्यासारखी झळाळी सगळ्यांनाच येऊ दे, अशी प्रार्थना आपण होळीला करतो आणि होळी पेटवतो. त्यावेळेस कापराने आपण होळी पेटवतो आणि होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवतो. त्याचप्रमाणे त्या होळीमध्ये विविध उपाय आपण करतो, कारण वर्षातून एकदा आलेल्या या होलिका दहनामध्ये जर आपण आपल्या इच्छा बोलल्या आणि काही आहुती दिल्या तर त्याचा आपल्या आयुष्यावर जास्तीत जास्त चांगला परिणाम होतो. आता नोकरीमध्ये येणाऱ्या संकट आणि अडचणींसाठी जर आपण एक पानाचा विडा, सुपारी आणि हळकुंड आणि त्याच्यावर थोडं खोबरं हे ठेवून तुपाचा एक दिवा लावला आणि पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला आणि तो होलिकेला अर्पण केला तर आपल्या नोकरीच्यामध्ये किंवा जीवनामध्ये ज्या कटकटी असतात त्या सगळ्या दूर होतात आणि आपण त्यातून सही सलामत बाहेर येतो.